SRPF गट क्रमांक 7 दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंडचं या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे। आता SRPF गट क्रमांक 7 दौंडचा भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होती की सर ग्राउंडचा कडप किती जाणार आहे, सेफ झोन का असणार आहे, खेळाडू सर्वसाधारण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक अनाथ आणि SC कॅटेगरीचा झाला, ST कॅटेगरीचा झाला, विधा झाला, भजप झाला, भजक झाला, भदड झाला, विमाप्र झालं, इमा झाले, SCBC EWS खुला प्रवर्ग या सर्व कॅटेगरी वाईज कडप मी तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन काय असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आणि आपल्याला पेपरसाठी बसवलं जाणार आहे। तर ग्राउंडचा कडप किती जाणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। सर्वात जास्त SRPF गट क्रमांक 7 दौंड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की या ठिकाणी 80%चा किती 80 मार्काचा रेशो किती आहे, 90 मार्काचा वाल्याचा किती रेशो आहे, 91 वाल्यांचा किती रेशो आहे, 93 वाल्यांचा किती रेशो आहे, 97चा किती रेशो आहे, 100चा किती रेशो आहे, हा अंदाज लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 97 पर्यंत कडप जाणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95 च्या आसपास कडप पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल अनुसूचित जातीचे तर 93 ते 95 च्या आसपास कडप जाणार आहे। ST कॅटेगरीचे असाल अनुसूचित जमातीचे तर 93 ते 95 च्या आसपास कडप जाणार आहे। विधा कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कडप जाणार आहे। भजप कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कडप जाणार आहे। भदक कॅटेगरीचे असाल तर 95 कडप जाणार आहे। भदड कॅटेगरीचे असाल तर 95 कडप जाणार आहे। विमा कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडप जाणार आहे। इमा कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडप जाणार आहे। SCBC कॅटेगरी असाल 95 पर्यंत कडप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। आता खेळाडू जर तुम्ही असाल तर 91 93 95 च्या आसपास जाणार आहे। प्रकल्पग्रस्त असाल 91 93 95 च्या आसपास, भूकंपग्रस्त असाल 91 93 95 च्या आसपास आणि माजी सैनिक जर असाल तर जवळपास 60 च्या वरती जर असेल तर जमू शकते आपलं, ठीक आहे। जर समजा तुम्हाला 60 55 जरी असेल तरी सुद्धा ताल जमू शकते। त्यानंतर अंशकालीन पदवीधर असाल 93 95 पर्यंत जाणार आहे। गृहरक्षक होमगार्ड जर असाल 93 95 97 ह्या रेंजमध्ये जाणार आहे आणि तुम्ही अनाथ असाल तर 89 91 93 95 च्या रेंजमध्ये जाणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।